को बदला जाए, ये सीखना चाहिए तमाम क्रिकेटर्स ने। दीपक पाटिल आपके स्पोर्टमैन स्पिरिट के लिए जॉली आपको सलाम करती है। ये रहता है एक बड़े क्रिकेटर की निशानी। ये जॉली धुन त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे। हायवेदे गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते प्रणितजी म्हात्रे, मी आपला जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने विनंती करतोय, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर अजून एक सामना व्हायचा आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे। सलामीची जोडी आलेली आहे। बिल्कुल, जॉली कप की सराहना आप घर घर फिल्मों में जूली और क्रिकेट में जॉली। अब बहुत स्ट्रिक्ट हम हो गए, 30 मिनट का समय दिया गया आपको, प्लीज, क्योंकि एक मैच अभी बाकी है और वो जो आखिरी मुकाबला है वो मराठा पंजाब और वंडर स्पोर्ट बड़ा मुकाबला है। कल दोस्तों हमारे जो मैचेस हैं 12 बजे जो सिटी क्रिकेट शुरू होगा, जहां पर पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम जो नंबर 1 है विकी स्पोर्ट कोकसे और जय बजरंग कांबे, नाना स्पोर्ट्स को झेलना होगा मैगी स्पोर्ट्स को। दूसरे मुकाबले में जानवी स्पोर्ट्स की परीक्षा रहेंगी सोना देवी टेमगर के सामने बंटी फ्लोरे फैम टीम और पंडित गुलवी फैम टीम। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पर मोनिस भोईर और सुदर्शन। मोनिस ने ड्राइव किया गेंद को बैकलिफ को नीचा रखकर डीप वाइडिश मिड ऑफ पे, थोड़ी सी चूक, और ये देखिए पहले ही गेंद पे तीसरे अंपायर की मदद। और चौथा मुकाबला डॉली को झेलना होगा जॉली को, और पांचवा मुकाबला अंजुमन स्पोर्ट 2-2 हाथ लेंगी पॉइनियर से। छठा मुकाबला जॉली युवा और दयानंद चोरगे फैम टीम बालाजी स्पोर्ट। उसके बाद आप देखेंगे वीरेन स्पोर्ट बुम बुम सुभाष ठाकरे फैम टीम टकराएंगी जॉय कुमार स्पोर्ट से करसन फुलोरे फैम टीम, और आखिर में योगेश भोईर फैम टीम मराठा पंजाब बी और हबीब अंसारी फैम टीम बी इंडियन। क्या मुकाबला रहा था ये दोनों टीमों का बाली कप में। गेंद को छोड़ा, बैट्समैन बोल्ड हो गए और बी इंडियन गिरते पड़ते मराठा पंजाब बी से जीत गई। या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा येतात आमचे परम मित्र तसे उत्कृष्ट समालोचक पत्रकार एक सूत्रसंचालक राजेंद्र पाटील, ये देखिए उत्कृष्ट आयोजन करतात, त्यांच्याकडे हार्दिक शुभेच्छा येत आहेत। स्लो मोशन में दिखाया जा रहा है दूसरे एंगल से, बहुत खूबसूरत टेलीकास्ट। आप जाकर गेंद हाथ में, बहुत ओहो अच्छा वहां पे से थ्रो पहुंचा था, लेकिन सुदर्शन को देखिए बल्ले को पहले ही दूर से स्लाइड करते आ रहे हैं। और देखना अंपायर का निर्णय क्या आता है, तीसरे अंपायर का। दुसऱ्या अँगल मध्ये पाहू शकता, अतिशय चांगलं प्रक्षेपण, जे ऍक्शन रिप्ले जर पाहण्यासारखं वाखाणण्यासारखं ज्याप्रमाणे प्रक्षेपण आहे त्याप्रमाणे ऍक्शन रिप्ले। पंचांचा काय निर्णय ते बघायचं आहे। अभी भी अंपायर नजदीकी नजर डाले हुए हैं। ये देखिए बहुत सुंदर टेलीकास्ट, थोड़ा वाइड थ्रो था, यही कारण था कि देखना है क्या निर्णय आता है। ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन, धीरे धीरे अब गेंद को आगे किया जा रहा है और बल्ला अब आगे होता हुआ। विलास जाधव यांचं सुद्धा किती बारकाईने लक्ष आहे ऍक्शन रिप्लेवरनं बघायला मिळतंय। देखना है, फिर से देखा जा रहा है, तीसरे अंपायर की मदद वहां पे ली गई है। आप जाकर नॉट आउट। नाबाद मित्रांनो, परवा शनिवारी आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत विक्रमादित्य प्रणव धनावडे। 323 चेंडूमध्ये नाबाद 1009, 323 चेंडूमध्ये नाबाद 1009 धावांची खेळी करणारे प्रणव धनावडे। बहुत अच्छी गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया था मोनिस भोईर को, नीचे बैठ गई थी गेंद, सबमरीन गेंद थी। गेंदबाज वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आतिश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर पदार्पण होताना बघायला मिळणार आहे।
मापोली कप में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी आतिश पाटिल ने। इस मरतबा बैकफुट पे चले गए, बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया स्क्वायर इस थर्ड मैन बाउंड्री और बैकआउट पॉइंट के बीच में 4 रन। ये देखिए जगह दी थी वहां पर, बैकफुट पे चले गए, बहुत खूबसूरत। अजहरुद्दीन की तरह बल्ला पूरा घूमता हुआ और गेंद बैकवर्ड ऑफ द पॉइंट और स्क्वायर थर्ड मैन के बीच में 4 रन। क्लास स्ट्रोक मोनिस भाई। स्कोर 6 रनों पे पहुंचा है विनय, राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा फ्लिक एफर्टलेस शॉट और गेंद कैच के रूप में जाती हुई डीप स्क्वायर लेग पर, ठीक हमारे कमेंट्री बॉक्स डीप मिड विकेट पर फ्लिक किया था। ये देखिए बहुत बढ़िया कैच, जम करके पकड़ा वहां पर रुपेश छोटू ने, कोई गलती नहीं की। और रमनी कोहली की अगर बात करें संदेश, तो बाली ट्रॉफी में रुपेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी और इस टूर्नामेंट में भी शाहिद खान जो मैक्सिमम फोर्स लगाने वाले खिलाड़ी थे, बैक टू बैक उनके रुपेश थे। अगदी बरोबर। ये देखिए जंप करके कैच को लिया, संतुलन बहुत अच्छा, कैचेस विन मैचेस। सर आलोक ने भी इस टूर्नामेंट में अच्छी बल्लेबाजी की है। नए बैट्समैन सतीश बल्लेबाजी को आ रहे हैं। स्कोर है इस वक्त 5 रन 1 विकेट कमाने के बाद। अगला मुकाबला दोनों 6 रन। अगला मुकाबला मराठा पंजाब ए के कैप्टन और वंडर स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को टॉस बॉक्स में बैठना है। मराठा पंजाब ए 3 कप जीत चुकी और 2 फाइनल वो हारे हैं। इस मरतबा बॉल देखना चाहेंगे क्या प्ले डाउन हुए या नहीं। ये देखिए किस तरह से वहां पे आउट हुए सुदर्शन, 2 बड़े झटके लगते हुए यहां पर 6 पर हंसिका स्पोर्ट्स को। साजरी करतोय का याच्या अगोदर 4 गोलंदाजांनी हॅट्रिक आपली पूर्ण केलेली आहे। आज प्रतिभा विलास 2016 की मीटिंग है शाम 7 बजे चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे। जूनियर कैप्टन, वाइस कैप्टन और सीनियर टीमों के कैप्टन, वाइस कैप्टन को वहां पे मधु किया गया है। हैट्रिक पर है। ये जो गेंदबाज है ना विनय, इनकी गेंदें काफी बैठ रही, जिस तरह अंतरराष्ट्रीय क्रिकेट में मदन लाल की गेंदें ज्यादा बैठा करती थी, क्योंकि बैक आर्म उनका जो एक्शन है वो छोटा है। नए बैट्समैन हैट्रिक पर आए सूरज, जबकि सूरज चमकता हुआ, चमकती हुई जॉली ट्रॉफी और चमकती हुई जॉली स्पोर्ट विद्यमान नगर सेवक कमलाकर पाटिल और नरेश मात्रे। इस मरतबा ऑन दी अप खेला, आगे बढ़ के पुश किया गेंद को डीप मिड ऑफ पे 1 रन के लिए। स्कोर 7 रनों पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पे 1 ओवर की समाप्ति के बाद। अच्छी शुरुआत मैं कहूंगा यहाँ पर रमनी कोहली। अगदी बरोबर आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये। विनय 1-2 आपल्या संघासाठी विकेट घेतलेले, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पाहूया इमोशनल षटकामध्ये देखील आपल्याला चांगला क्रिकेट पाहायला मिळते, ज्या प्रकारे विनय याने गोलंदाजी केलेली आहे। कल दिनों रात में मैचेस खेले जाएंगे। बहुत सुहानी शाम है कामतगढ़ में। सूरज अब थोड़ा सा मान पड़ता हुआ, ठंडी हवाएं बह रही है।
समय में कॉपरेट करना है। 30 मिनट का समय दिया गया है और पहले ओव्हर के लिए आपने 7 मिनट का समय लिया है। अगदी बरोबर वेल जो आहे टाइम सेट लावलेला आहे 30 मिनिटाचा टाइम आहे 6 षटकांसाठी आणि एकत्र जमायचं नाही लक्षात घ्यायचंय। गेंदबाजी के लिए संकेत को बुलाया गया है। सामना करेंगे बैट्समैन सूरज। सतीश नॉन स्ट्राइक पर है। बैक टू क्रिकेट नाउ। यू आर वाचिंग क्लासिक क्रिकेट जॉली ट्रॉफी 2016। वेलकम एवरीबॉडी wherever you are from the respected corporator Kamlakar Patil ji dashing Naresh Matre and Jolly Sport. Sanket turn from Sandeep Patil Galarian. Left arm round wicket, played on. This is a bad stroke. He committed on the front foot, inside edge, and drop on the stumps. Big wicket has gone now. Third wicket has gone for cheaply. Have a look at that. Bad stroke. There is a huge gap between ball and body, inside edge. Next batsman Pawan, who played a terrific inning in Bali Trophy against Jay Durga B. He is the key player. Pawan, there is a heavy breeze running over the ground. New batsman Parag Jadhav, the all-rounder of Hansika Sport. In the different camera, committed on the front foot, inside edge, ball is dropped on the stumps, and finally batsman gets played on. Nice telecast, wonderful telecast. SK Entertainment, the entertainment of cricket. Sanket, please cooperate us as far as time concerned. Here we go. Left arm round the wicket. Goes to Parag, shot, pulls it in the gap, and one bounce ball is crossed the square leg boundary for 4. रात पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जाईल पाठीची आई येल जाईल Have a look at that. Shot, he waited to come through him, then goes his back foot and pulls it wide in the air. No chance to the backward square leg fielder. Couple of bounces, ball is crossed the fence for 4. So 4 more to total now. His score moves up to 11. This time check his stroke, loose bottom and push. They go for one, looking for a second. Well, stop on his follow through. Batsmen change their mind and settle for one. 12 for the loss of 3 wickets. Second over in progress. In his sponsorship also, the Ravi Matre, one of the big name. Welcome everybody, wherever you are from Kamlakar Patil, Corporator Naresh Matre and Ravi Matre. Left arm over the wicket, facing him, batsman Satish. He is a cool customer. This time try to force. Ball is traveling to deep mid on. Not a very good stroke, but Satish off the mark. Score moves up to 13 for the loss of 3 wickets. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे अजूनही चांगली सुरुवात पाहायला मिळत नाहीये हंसिका स्पोर्ट या संघात 3 विकेट देखील गेलेले आहेत धावांचा विचार केला फक्त 12 धावा झालेले सिद्दीक बाबे सर In Balaji Cup, Hansika done a fantastic job in Nana Cup. They qualify for the semi-final. Here we go. Short, very wide indeed. He bows in Dusra Molla. White signal from umpire. 1-2 score now. Score moves up to 14 for the loss of 3 wickets. Ramni Kohli controlled the match in initial overs. Left arm round wicket. Goes past us. This time short goes his back foot is square cut. But couldn't connect properly middle of the bat. But enough time batsman cross for a easy single.
1 to score now. 15 for the loss of 3 wicket. Climate is changed now. Cool breeze is running over the ground. Sanket. Goes to Satish, left lawn, was fielding from wicketkeeper. Ball is racing for 4. White signal, 5-2 total now. Bad delivery and bad collection from wicketkeeper, the captain Charan. 5 bonus run to Ansika Sport. Here we go. This time fine delivery, but once more far away from the off stump. White signal from umpire. And he score bouncing to 21 for the loss of 3 wickets. Second over in progress. This time Treman nicely picks on the off volley. Equally stopped from Rupesh. And there will be only single. व्यासपीठावर नुकतंच आगमन झालेलं आहे. कालीराम म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जॉली ट्रॉफी 2016 मध्ये आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. That marks end of the second over. 22 for 3. Change in the time is change in voice now is over to Sandesh Patil. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 2 षटकाची समाप्ती. ऑफिशियल स्कोर सांगे धाव संख्या होती ती 22. प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी पाहायला मिळते आपल्याला हंसिका स्पोर्ट संघाची. ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या त्यानंतर एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे ती म्हणजे हंसिका स्पोर्ट या संघाने. 3 विकेट पडलेले आहेत मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सतीश आणि पराग एक चांगली जमेची बाजू आपल्या संघासाठी करत आहेत. धावसंख्या 22 झालेली आहे. आलोक येते. आलोक मुकादम गोलंदाजीसाठी. सतीश समोर खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना मराठा पंजाब ए वर्सेस वंडर स्पोर्ट. सिद्दीक बाबेसाहेब वंडर स्पोर्ट या संघाने या स्पर्धेत 100 धावा पटकवल्या होत्या मात्र समोर आव्हान असणार आहे तो म्हणजे मराठा पंजाब ए संघाचं. आलोक राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला चेंडू स्क्वेअर मारा केला जातोय. लेग स्टंप सोडून जातोय. पंच जाधव सरांचा व्हाईटचा इशारा येतो. एक्स्ट्राची मदत. धाव संख्या होते ती 23. 23 प्लस ऑफ 3 विकेट्स. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. पहिला चेंडू स्क्वेअर टाकतोय गोलंदाज आलोक मुकादम. आलोक आता मात्र पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून देतोय. पंचांकडून व्हाईटचा इशारा येतो. बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट टाकतोय गोलंदाज आलोक मुकादम. सूर ताल आणि लेंथ लाईन पाहतोय आपण. लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी पाहायला मिळते. आलोक मुकादम. संदीप पाटील गॅलरी एन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू कल्याणी फलंदाज सतीश बाद होतोय. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरल देवी आईचे. ये देखिए किस तरह से आउट हुए. फ्रंट लेग को गेंद की लाइन से अलग किया. ऊपर गेंद चली गई. अच्छा कैच. चौथा विकेट पडतोय. एक चांगली सुरुवात नंतर एक चांगली भागीदारी पाहायला मिळाली होती पराग आणि सतीश याच्यामध्ये मात्र सतीश हा फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 4चं पतंग पुन्हा एकदा दाखवलं जातोय दुसऱ्या अँगलने. टॉप एज बॅटचा वरचा हिस्सा लागला होता आणि चेंडू काय सवेल हवेमध्ये देखील होता आणि फाईन लेग शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्र कोणत्या प्रकारची चुकी केली नव्हती. चौथा विकेट पडलेला आहे. नवीन फलंदाज पिंच हिटर अशोक म्हात्रे येतोय खेळपट्टीवर. सिद्दीक सर अशोक म्हात्रे याच्यातच यावर्षी देखील खूप फॉर्म मध्ये आहे. पाहूया फॉर्म मध्ये असल्याचा परफॉर्मन्स करतायत का. मात्र आलोक एक चांगली वापसी करतोय पुन्हा एकदा. आता मात्र एका जोरदार पटका. चेंडू वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्राच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी जॉली षटकार. 6
ये देखिए बैट्समैन ने गेंदबाज के पेस को बहुत खूबसूरती के साथ नितिन पाटिल ने वो कैच पकड़ा है। बहुत खूबसूरत शॉट ऑन दी अप, ड्राइविंग लेन से पहले ही गेंद को उछाल दिया था उन्होंने। ये देखिए फ्रंट फुट को हालांकि पूरा लंबा नहीं खींचा था, लेकिन बहुत खूबसूरत शॉट, 6 रन। इस मर्तबा ऑफ साइड में खेलते हुए पॉइंट पर 1 रन। आशिष रघुनाथ काटेकर यांनी प्रेक्षकांसाठी जे सुवर्णसाठी उपलब्ध करून दिले। आपण जर झेल घेतला सीमारेषेच्या बाहेर तर 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। आणि आमचे सन्माननीय राम चौधरी साहेब यांनी विकेटची ते षटकांच्या हॅट्रिकसाठी प्रत्येक गोलंदाज आणि षटकारासाठी फलंदाजाला 1000 रुपयाचा पारितोषिक ठेवलेला आहे। 31 रन 4 विकेटों के नुकसान पर। आलोक मोगादम, इस मरतबा छोटी गेंद थी, बैकफुट पे चले गए, शॉर्टम पुल किया, बढ़िया फील्डिंग डीप में, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। 32 पे पहुंचा स्कोर 4 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर चल रहा है। धाव संख्या 32 होत आहे। एक चांगली सुरुवात पाहायला मिळते। पराग एक चांगली फलंदाजी करता आहे, 13 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर आलोक मुकादम, राईट आर्म ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा जोरदार फटका पाहूया। चेंडू आता मात्र हवेमध्ये, वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची चूक होत नाही आणि फलंदाज बाद होत आहे। सिद्दीक भावे सर, विकेट देखील पाहायला मिळतात आणि धाव संख्या देखील पाहायला मिळते। 32 धावांवर 5वां विकेट पडतोय। मराठा पंजाब ए की कैप्टन आतिश पाटिल हमारे बीच आ चुके हैं। वंडर स्पोर्ट्स के कैप्टन, समय में कॉपरेट करना है, मोहल्ला कमेटी मीटिंग नहीं करना है और आपके चौथा ओवर, तीसरा ओवर इस वक्त यानंतर मिडल कॉन्फरन्स होणार नाही याची काळजी घ्यायची। आमचे मान्यवर राम चौधरी साहेब नरेश बादलेंच्या बाजूला बसले, त्यांनी विकेटची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे। सुवर्ण संधी आहे। 3 षटकाची समाप्ती, धाव संख्या 32 पाहू शकता। मान्यवर कक्ष दाखवलं जात आहे। वेलात वेल काढून या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत। सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते। जॉली स्पोर्ट आयोजक चांगली एक जॉली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। टाईप करा जॉली ट्रॉफी 2016 आणि युट्यूबवर देखील आपण या मॅचचा आनंद घेऊ शकता। वेलाच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे। गोलंदाज आलोक मुकादम, राईट आर्म ओव्हर द विकेट। आता मात्र एक चॉप केलेल्या चेंडूला, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, जातोय चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय। धाव संख्या 1 अंकाने पुढे होते 33 लॉस ऑफ 5 विकेट्स। 3 ओवर के लिए 18 मिनट आपने लिए, 12 मिनट का समय बचा है। रमनी कोहली के कैप्टन चरण प्लीज सहयोग करें। अगदी बरोबर सिद्दीक भावे सर, या स्पर्धेमध्ये कोणालाही बक्षीस नाहीये। वेल्याच्या बाबतीत असो, मिडल कॉन्फिडन्स असो, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा वादग्रस्त असो, सर्व श्रेय जातोय जॉली स्पोर्ट या संघाला। आयोजन आणि नियोजन कठोर आपल्याला पाहायला मिळते। जॉली ट्रॉफी नियमात बांधलेली ही ट्रॉफी म्हटलं जाईल। गोलंदाज विनय कंटिन्यू ठेवलेला आहे। 3 षटकाची समाप्तीनंतर पाहूया आता राईट आर्म ओव्हर द विकेट। जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पाहतोय, चेंडू बॅकवेस्ट क्षेत्रामध्ये जातोय। लॉंग लेग क्षेत्रातील क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पोहोचतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते। धाव संख्या 34 होते। 34 लॉस ऑफ 5 विकेट्स। तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे। गोलंदाज विनय, राईट आर्म ओव्हर द विकेट। आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू पडल्यानंतर सर एष्टकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू। अशोक मात्र हा चेंडू सोडून देतो सिद्दीक भावे सर। बिल्कुल अनुमान नहीं लगा पाए थे वहां पे अशोक मात्रे। कोणालाही बक्ष नाही या स्पर्धेमध्ये। विनय आता मात्र एक जोरदार फटका आणि चेंडू वाईडिश मिड विकेटच्या बाहेर जातोय। 6 धावांसाठी षटकार।
टिपिकल अशोक मात्रे स्ट्रोक कहेंगे। देखिए गेंद की लेंथ को कितने जल्दी पढ़ लिया था, फ्रंट लेग को अलग किया, पूरा वजन ट्रांसफर किया बैकफुट पे, गेंद के आने का इंतजार किया, पुल और पावरफुल, और गेंद सीधी वडाला तलाव में जाती भी 6 रनों के लिए। धाव संख्या आता मात्र पुढे होते। ऑफिशियल स्कोर सांगे स्वप्नील 40 धावा झालेल्या आहेत, एक चांगली धाव संख्या उभी केलेली आहे। चेंडू आपण बघितला बॅटवर जेव्हा आला तेव्हा चेंडू सरेल सीमेच्या बाहेर आपल्याला दिसला, एक सुंदर असा फटका बॅट मधून निघतोय। आपण पाहू शकता मॅच पॉइंट टाकले जात आहेत। पहिल्या दिवशी 6 मॅचेस झाल्या होत्या, त्याच्यामध्ये 637 धावा बनवल्या होत्या। त्यानंतर विकेट 63 विकेट आपण पाहतायत। 63 ये देखिए टेलीकास्ट की दुनिया में हम पहली मर्तबा देख रहे हैं जो दिन हुए उनकी मैच समरी। पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, लॉंगाच्या मधोमध जाते चेंडू, आलोक मुकादम फील्ड करतोय, त्यावर एक धाव पूर्ण केली जाते। धाव संख्या 41 होते। चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतायत। विनय गोलंदाजी करतोय, विनय याला कंटिन्यू ठेवलेला आहे। राईट आर्म उर्ध विकेट जातोय। आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे। व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। चांगला थ्रो आला असं निश्चितच रनरची संधी होती, मात्र एक धाव पूर्ण केला जाते। गेंदबाज आगे खड़े थे वहां पर। धाव संख्या 42 होते, 42। गोलंदाज विनय राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय। सामना करतो फलंदाज अशोक मात्रे। आता मात्र एक लोअर फुलटच चेंडू होता, पूर्णपणे बॅट येत नाही चेंडू, लॉंगॉन क्षेत्रामध्ये जाते चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते। आता मात्र थोडस शांत क्रिकेट पाहायला मिळतं, ज्यावेळेस अशोक मात्रेने एक मोठा फटका मारल्यानंतर सिंगल धावाने लोट केली जाते। 4 षटकाची समाप्ती होते। धाव संख्या होते ती 43 झालेल्या आहेत आणि 5 विकेट पडलेले आहेत। शेवटच्या 2 स्लॉगवरच्या षटकामध्ये काय घडतो आणि काय बिघडतो सांगण्यासाठी व्हाइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर। बहुत बहुत धन्यवाद संदेश पाटिल। 4 ओवर में मैच में वापसी की है, यहाँ पर 43 रन बने और विकेटों को हम देखें तो आधी टीम 5 विकेट गिर चुके। 32 पे आखिरी विकेट गिरा था, पहला विकेट 6 पे, दूसरा 6 पे, 7 पे, 24 पे और 32 पे। समय में कॉपरेट करना है, आपके 8 मिनट बचे हैं 2 ओवर के लिए। आलोक मुकादम की गेंद, बॉलर बैक ड्राइव डाउन द ग्राउंड खेला है, लॉन्ग ऑफ पे मिसफील्ड, अच्छा बैकअप किया, 2 रन पूरे किए अशोक मात्रे ने। आज अशोक मात्रे अच्छे टच में नजर आ रहे हैं। 45 रन 5 विकेटों के नुकसान पर। इस मरतबा फिर से ऑन ड्राइव किया, हवा में जरूर है, लॉन्ग ऑन के फील्डर ने गेंद को उठाया, लेकिन एक ही रन, बढ़िया थ्रो पहुंचा था डीप से। 46 रन 5 विकेटों के नुकसान पे 5वें ओवर का खेल चल रहा है। आप देख रहे हैं क्लासिक क्रिकेट जॉली ट्रॉफी 2016। चांगली गोलंदाजी करावी लागेल रमणीक ओवली या संघाला, जर कमी आव्हान पाहिजे असेल तर, कारण की धाव संख्या जी आहे डेंजर झोन कडे चाललेली आहे। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा अंदरूनी सिरा और गेंद जा रही है नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर। 4 रन, लेमन कट लगा था वहां पर। पचास रन पूरे हुए हैं और हम कह सकते हैं कि अब हंसिका स्पोर्ट ने अच्छा टोटल। ये देखिए लेमन कट लगा था और गेंद तेज आउटफील्ड पे जाती हुई 4 रनों के लिए। विलास बालू वहां पे हमारे तीसरे अंपायर, उन्होंने तो कभी जिंदगी में ऐसी गेंद छोड़ी ही नहीं थी जो उनके दाएं और बाएं ओर जाती थी, ना कैच छोड़ा था, सिर्फ वो छूटा था। बहुत ही टर्निंग पॉइंट कैच, मेयर कप
4 में बहुत मुश्किल चांस था जगदीश नाइक का, डाइव करके लॉन्ग ऑन पे लेने की कोशिश की थी। फुल टॉस गेंद बहुत आसानी से खेल दिया है, लेकिन गेंद सीधी फील्डर के हाथ में कैद होती हुई, कोई गलती नहीं की रुपेश ने। त्या सोनचाफ्याची फुलं आणली तुझे आई चरणाला, ये देखिए फुल टॉस गेंद थी और उसे खेल दिया था। नए बैट्समैन रविश बॉन्ड बल्लेबाजी को आए हैं। कल पॉइनियर के सामने फाइनल में एक बहुत ही खूबसूरत 6 लगाया था उन्होंने। रविश बॉन्ड नए बैट्समैन, गेंद के आकार को लेके खराबी हो चुकी है। ये देखिए किस तरह से आउट हुए। ये देखिए नवनीत चौधरी होम साइड डेकोरेटर्स, पिछला सोहेल नवाब बेग भी उन्होंने ही किया था। खेल की शुरुआत होती हुई स्कोर इस वक्त 50 रन। नए बैट्समैन रविश बॉन्ड आए हैं। इस मरतबा अच्छी गेंद थी, परफेक्ट यॉर्कर, स्विंगिंग, बल्ले की जड़ से बैकलीफ को नीचा करके डिग आउट किया अशोक म्हात्रे ने। 50 रन 6 विकेटों के नुकसान पे 5वां ओवर चलता हुआ। बहुत खूबसूरत मौसम है कामतगढ़ में इस वक्त, आप देख रहे हैं। अच्छी गेंद बाहर की जानिब निकाला, डॉट गेंद। 4 मिनट रह गए रमनी कोहली के आखिरी ओवर के लिए। 5 ओवर समाप्त, 50 रन 6 विकेटों के नुकसान पर हंसिका स्पोर्ट। ये देखिए बाहर निकाला था, दूर से खेलना चाहते थे, वहां पर नजरें हट गई थी अशोक म्हात्रे की। रविश बॉन्ड बहुत ही अच्छे स्ट्राइकर हैं। अमोल पाटिल को आप देख रहे हैं, जब्बार शेख वंडर स्पोर्ट्स के कैप्टन और मैजिकल वाइस डॉक्टर गवली सर। शेवटचं षटक आहे सिद्दीक भावे सर। शेवटच्या षटकामध्ये 10 या 15 धावाला ते एक चॅलेंजिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल हंसिका स्पोर्ट्स संघाकडून। और गेंदबाजी के लिए रमनी कोहली ने इस वक्त लगाया है। आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर वॉरल देवी आईच फोटो दाखवले जाते। त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आपले गणपती बाप्पा यांचं दाखवले जाते। और रविश बॉन्ड रन आउट हुए, दूसरा लेना चाहते थे। 51 रन 7 विकेटों के नुकसान पे। या भिवंडी शहरामध्ये मंदिर कामतघर गावामध्ये माझी वराल देवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये। रवी म्हात्रे यांचं आगमन होत आहे व्यासपीठावर। त्याचबरोबर रवींद्र म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे व्यासपीठावर। शेवटच्या षटकाचं आपण पाहू शकता सर्वांचा आवडता गणपती बाप्पा याला दाखवलं जात आहे। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पांच्या पासूनच होत आहे आणि त्याचबरोबर वरल देवी आईचं फोटो दाखवले जात आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा दाखवली जात आहे। कल्पेश सामना करेंगे बैट्समैन अशोक म्हात्रे। नए बैट्समैन पवन को बहुत देर से भेजा है, जबकि पवन मैदान के ऊपर तेज बहती हुई। इस मरतबा ऊपरी सिरा और अशोक म्हात्रे को जाना होगा। यस, आउट हो गए। रात सरली गो तुझे पालखीची, रात सरली गो तुझे पालखीची, येल जायली आरतीची आई, येल जायली आरतीची। विकेट गिरता हुआ है, देखिए किस तरह से आउट हुए। कदमों में हलचल नहीं थी, पैरों में ऊपरी सिरा लगा। कैप्टन चरण ने कोई गलती नहीं की और मानो 50 के बाद स्कोर रुक गया है।
और 8 विकेटें अब तक गिरी है। नए बैट्समैन हरीश बल्लेबाजी को आए, जबकि सामना करेंगे पवन। कितनी गेंदें बची है आखिरी ओवर की? 4 गेंदें बची है। अगला टॉस गवली सर आपको लेना है, बहुत शॉर्ट ओपिनियन लेना है। हमारे दर्शकों को आप देख सकते हैं, अब शाम ढल चुकी है और दर्शक बढ़ चुके हैं। इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। रनआउट का मौका है, लेकिन डायरेक्ट हिट की जरूरत थी वहां पर, और ये देखिए मौके को तारा और 1 रन और बढ़ा लिया। 53 पे पहुंचा स्कोर, जहां 1 रन था वहां 2 लिए। हे पाहू शकता आपले दर्शक भरपूर असा मॅचचा आनंद घेत आहेत, भरपूर पब्लिक पाहायला मिळते सर। पहिल्या दिवसापासून आपल्या प्रेक्षक पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये, और कल तो मानो जब रोशनी जल उठेंगी तो सभी दर्शक यहाँ नजर आएंगे। 200 रुपए का इनाम भी है। इस मरतबा शॉट हम पुल, लेकिन गेंद को नहीं रोक पाए। गैप में 4 रन। मन कुंबऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला, मन कुंबऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला। स्कोर 57 रन। बहुत खूबसूरत शॉट, पुल कर दिया था ऑफ स्टंप के बाहर से। गैप में पवन ने 4 रन। इस सीजन का अगर सबसे लंबा छक्के की हम बात करें तो उसको लगाए देश माली ने। बालाजी कप में उन्होंने जो 6 लगाया था, वो ऐसा मुझे लगा कि शायद वो जो शाहिद अफरीदी का लगाया हुआ 6 था उसकी बराबरी। इस मरतबा जमीन के सारे ऑन साइड में खेला है। डीप मिड विकेट पे मिसफील्ड छोटू से 2 रन पूरे किए बैट्समैन ने। तीसरे के लिए जा रहे हैं और यहां पर आउट। रन भी बने। आखिरी गेंद है मेरे ख्याल से, और आखिरी विकेट भी है। मैच काबू कर आए हैं। मैच तो काबू में लग रहा है और मैच काबू कर आए हैं। ये देखिए बहुत सुंदर टेलीकास्ट, बल्ले को हवा में लहराते आ रहे थे। इस मरतबा फोर्स किया है, क्या गेंद? यस, आउट हो गए। 61 रनों की चुनौती रखी है और पहली मर्तबा ऑल आउट हुई है टीम जॉली कप में। आइए दोस्तों, टॉस होने जा रहा है। वहां पर टॉस बॉक्स में मैजिकल वाइस डॉक्टर गवली सर मौजूद हैं। मुकाबला बड़ा है, वंडर स्पोर्ट और मराठा पंजाब। हम आपको लिए चलते हैं गवली सर के पास। धन्यवाद सिद्दीक बाबे। आमच्या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय राम चौधरी साहेब आहेत आणि त्यांनी या ठिकाणी विकेटची हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक ठेवलेला आहे। त्याला मी विनंती करतोय की त्याने आपल्या शुभहस्ते नाणेफेक करायचे। जे कॉईन आहे वापरलं जाणार आहे। एका बाजूला भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक कमलाकर पाटील साहेब यांचा फोटो आहे। दुसऱ्या साईडला जॉली स्पोर्टचे सर्वेसर्वा नरेशजी म्हात्रे साहेब यांचा फोटो आहे। एकाचं आपण नाम निर्देशन करायचं आहे। जब्बार शेख कैप्टन है, उनका कहना है नरेश म्हात्रे, उनके ऊपर भरोसा। बिल्कुल, ये टॉस आपको रखने सर नहीं दिया है। ये तो एक हाथ का कमाल। मैच किसके जेब में रहेगा? जब्बार शेख यांचं कहणं की नरेश म्हात्रे नाणेफेक जिंकलेली आहे। मराठा पंजाब राम चौधरी साहेब, मी आपणास विनंती करतो मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न होण्याची। मराठा पंजाब ए संघाचे कर्णधार आतिश पाटील नाणेफेक जिंकलेली आहे। अंतिम सामना आहे। अतिशय चांगली कामगिरी करते मराठा पंजाब ए। 3 स्पर्धेचं पारितोषिक पटकावलेलं आहे आणि यावर्षी अतिशय चांगली कामगिरी, दमदार सुरुवात। नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय? मैच की शुरुआत करें अंपायर्स। क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत संघाला थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे?
5 ओव्हरचा सामना आहे तर 50च्या आतच थांबवायचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. जब्बार, सबसे पहले तो हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. पहला मैच बहुत डैशिंग अंदाज से जीता था, वंडरफुल बल्लेबाजी की थी. इस बार फलंदाजी करनी है, कहाँ तक जाना चाहेंगे? 5 ओवर का मैच है, 50 प्लस जाएंगे. और वंडरफुल बल्लेबाजी करने के लिए कौन से बल्लेबाज इस मैच में ज़्यादा उनसे उम्मीद रख सकते हैं? इस मैच में दिलीप पाटिल अच्छे फॉर्म में इससे पहले खेले थे और रवि है, हरीश है, अच्छा खेलेंगे वो भी. तो क्या ये मैच वंडरफुल मैच होगा दोनों के बीच में? हाँ, इंशाल्लाह वंडरफुल ही मैच होएगा. इससे पहले भी मराठा पंजाब को हम लोग अगले साल हराए थे. इस बार इंशाल्लाह कुछ अलग होने वाला है. ऑल दी बेस्ट. जब्बार, तर नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीमध्ये नाणेफेक जिंकलेले मराठा पंजाब ए संघाचे कर्णधार आतिश पाटील याने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि वंडर फोर्स संघाचे कर्णधार या ठिकाणी जब्बार शेख आहेत, त्यांच्यासाठी फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये आपण जाऊया. त्या ठिकाणी आमचे समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गौली सर. जब्बार शेख का कहना था कि पिछले साल मराठा पंजाब को शिकस्त दी थी, लेकिन इस साल जो मराठा पंजाब की टीम है, क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, लेकिन इस साल जो मराठा पंजाब की टीम है वो मराठा अलग, उनके जो बल्लेबाजों का मराठा अंदाज है वो अलग है, और उनके गेंदबाज बैट्समैनों को पंजाबी डांस करा रहे. ये देखिए किस तरह से रन बने. पहला, दूसरा, तीसरा विकेट सस्ते में गया. अच्छी पार्टनरशिप. चौथा और पांचवा विकेट, छठा, सातवां, आठवां, नौवां और 10वां विकेट. क्या जबरदस्त ग्राफिक इस वक्त एसके एंटरटेनमेंट आपको दे रही है. क्रिकेट का एंटरटेनमेंट, एसके एंटरटेनमेंट दिखाया जा रहा है. पहले ओवर में जहां 7 आए, दूसरे में 15, तीसरे में 12, चौथे में 9, पांचवें में फिर से 7 आए, और आखिरी जो ओवर था उसमें पूर्ण रन आए थे 9. खेल की शुरुआत माइक्रोफोन पे डॉक्टर गवली सर. धन्यवाद सिद्दीक बाबे. 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. याला मात्र स्टिअर केलेला आहे. चलो आपण पॉइंटला जातोय आणि एकच धाव पूर्ण करतोय. तर रुपेश रमणीक ओळी संघासमोर 60 धावांचं लक्ष ठेवले हंसिका स्पोर्ट्स संघाने. आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती जर आपण बघितली 10 धावांची आहे. एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे ती हंसिका स्पोर्ट्स संघाने. हा चेंडूवर मात्र बॅटची कडा घेतली होती. धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय आणि पंच सुरेश दळवी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. बहुत बढ़िया क्रिकेट, बहुत बढ़िया क्रिकेट. आगे खेले थे बैट्समैन, बल्ले का मोटा सिरा लेके गेंद गई थी. रिप्ले में हम देखेंगे. थर्ड अंपायर डिसीजन पेंडिंग. हर चीज को इसके एंटरटेनमेंट लाइव टेलीकास्ट टीम ने बहुत बारीकी से लिया है. ये देखिए क्या निर्णय आता है तीसरे अंपायर का. बहुत खूबसूरत थर्ड अंपायर डिसीजन. ये देखिए दूर से खेला था, मोटा सिरा लिया था, और थोड़ा सा अल्ट्रा स्लो मोशन में अंपायर निरीक्षण करते हुए. और कौन सी बत्ती जलती है देखना चाहेंगे. असं वाटतं सिद्दीक बाबे की पण पाहूया. अंपायर इज द बेस्ट जज. जाना होगा जिस तरह से. यस, आउट. यस, फलंदाजाला मैदान सोडून जाण्याचा इशारा, कारण क्लिअर कट वाटत होतं की बराच दूर होता क्रीज पासून. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला खरं तर झेल सुटला होता, त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि रुपेश बाद होतोय. कल दर्शकों आपको निराश नहीं होना है. 200 रुपये भी मिलेंगे और एलईडी स्क्रीन कल लग जाएगा जहां पर आप रिप्ले देख सकते हैं. दुसऱ्या फलंदाजाने त्वरित यायचंय, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. यानंतर अजून एक सामना होणार आहे. करण येतोय रुपेश बाद झाल्यानंतर. ये बहुत अच्छे स्ट्राइकर हैं करण. मेयर कप 2014 में करण के बल्ले में बहुत ज्यादा करंट था.
करण येतोय फलंदाजी करण्यासाठी. रुपेश मात्र लवकर बाद झाले, धावबाद झालेला आहे, दुर्दैवरित्या धावबाद झालेला आहे. नॉन स्ट्रायकरला संकेश. सूरज एक वेगवान गोलंदाज आहे, गोलंदाजी करण्यासाठी कैलासवासी संदीप शंकर पाटील गॅलरीकडनं मार्गस्थ. फुलटॉस चेंडू पहिल्याच चेंडूला भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी जॉली षटकार. पेंड बाजा आणि नगारा वाजे तुझे गोते देवलाला. मैंने पहले ही कहा था कि ये जो करण है इनके बल्ले में करंट ज्यादा है. ये देखिए फुल टॉस गेंद थी और जैसी गेंद वैसा समाचार. कितनी आसानी से पुट अवे कर दिया गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, दूर कहीं गेंद जाती हुई 6 रन. जगप्रसिद्ध फलंदाज सुनील गावस्कर यांनी सांगितलेलं आहे की सुरुवात पहिला चेंडू जर तुम्हाला खराब मिळाला तर त्याचा समाचार तुम्ही चांगल्या रीतीने घेणं गरजेचं आहे. खराब चेंडू होता, डाव्या स्टेवरला फुलटा चेंडू होता. बिल्कुल ज्याप्रमाणे भिरकावून द्यायला हवा त्याप्रमाणे भिरकावून दिलेला आहे. गावस्कर ने कहा था लेकिन रिचर्ड करते थे. सूरज याला मात्र शॉर्ट बॉल अपील केलं जाते. कॉट बिहाइंडचं जोरदार अपील केलं जाते आणि ह्याला म्हणतात खिलाडू वृत्ती, स्पोर्ट्समनशिप. पंचांच्या निर्णयाची वाट बघितलेली नाहीये. वाकई में जॉली ट्रॉफी में एक चीज बहुत बड़ी नजर आ रही है कि अब हमारे जो खिलाड़ी हैं इनको, ये देखिए बहुत नीक एज लगा था, इनकी हम सराहना करेंगे कि अंपायर के निर्णय को देखे बगैर निकल गए. दीपक पाटिल ने गेंद थमा दी अंपायर को कि गेंद फूट चुकी. और अतिशय चांगला स्पोर्ट्समनशिप, खिलाडू वृत्ती बघायला मिळते. यही खासियत है कि भिवंडी तालुका का जो क्रिकेट है, चाहे फिर ऑर्गेनाइज हो, स्पॉन्सर हो, टेलीकास्ट हो, कमेंट्री हो, क्रिकेट हो, सारे देश में सबसे ऊपर. कुठल्या प्रकारे पंचांची निर्णयाची वाट बघितली नाही, जोरदार अपील केलं होतं आणि करण यांनी मैदान सोडलं होतं. पहिल्या चेंडू एक सनसनीत षटकार मारला होता. शॉर्ट बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला चाटून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. अपील केलं होतं, मात्र पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मैदान सोडलं होतं करण याने. आणि हेच करणं फार गरजेचं आहे. सचिन तेंडुलकर हे बघताना हेच बघायला मिळायचं नेहमीच. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे, सभ्यगृहस्थांचा खेळ आहे. सूरज याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. सूरज याला पुन्हा बॅटच्या पाट्यात चेंडू येत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. ओव्हर थ्रो होतोय मात्र बॅकअप केलं जातंय. षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय सूरज. एक खराब चेंडू होता, त्याचा समाचार करण याने घेतला होता. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळते. एक फलंदाज बाद केलेला आहे आणि 2 चेंडू डॉट. फक्त 8 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 60 धावांचं लक्ष आहे. आपण जो सामना पाहतोय हंसिका स्पोर्ट्स विरुद्ध रमणी कोवळी. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पाड्यात नाही. अतिशय चांगला चेंडू, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरनं अनपेक्षित बाउन्स होतोय आणि निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. बिल्कुल चरण पे बहुत कुछ निर्भर करता है. टीम के कैप्टन है वो, और बाली ट्रॉफी में 44 रनों की एक अच्छी बारी खेली थी चरण ने. ये देखिए तेज हवाएं बह रही है, झंडे लहरा रहे हैं और बड़ौला तालाब का जो पानी है वो देखिए डेनिम ब्लू कलर का पानी आपके टीवी मॉनिटर पे. ऑलिम्पिक फ्लॅग आपण पाहू शकता. खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडूंनी बसायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आमचे व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी जर आले आणि उक्त खेळाडू आढळला, सपोर्टर आढळला, तर मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल, हे लक्षात घ्यायचं आहे. किंवा आमचे कॅमेरामॅन निष्णात आहेत, एस के एंटरटेनमेंटचे कॅमेरामॅन, त्याचा कॅमेरा सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो. गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय पराग.
खेळण्यासाठी सज्ज होतोय तो संकेश. समय में कॉपरेट करना है हंसिका स्पोर्ट. संकेश पराग यावेळेला मात्र अतिशय वेगात टाकलेला चेंडू, निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. पराग याने फलंदाजी चांगली केली होती. धावसंख्या मात्र स्थिर आहे 8. बहुत ज्यादा कट होके अंदर की जानिब गेंद आई थी पराग जादव की. पराग याला मात्र भिरकावून दिलेला आहे. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार. उडगो वरादेवी दिल सायली तुझे आरतीची आई. उडगो वरादेवी दिल सायली तुझे आरतीची. आपण पाहू शकता कशा प्रकारे षटकार मारलेला आहे. सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला आहे चेंडू. पूल केला होता सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आमचे नरेशजी म्हात्रे यांचा हात सुद्धा खिशामध्ये गेला होता, कारण 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी कॉमेंट्री बॉक्स साठी ठेवलेलं आहे. पण मात्र झेल घेता आलेला नाहीये. सिद्दीक भावे यांनी तर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पराग फुलटा चेंडू, ड्राईव्ह केलेला चेंडू मिड विकेटला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. मोनिश त्या ठिकाणी आहे, फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या होते 15. आता मात्र एक चांगली सुरुवात भासते, कारण 10 धावांचं आस्किंग रेट आवश्यक धावगती आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. हे दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर दोन्ही संघ समतोल आहेत, रमणी कोवळे आणि हंसिका स्पोर्ट्स. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार आहे, शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे हे नक्कीच, कारण दोन्ही संघ समतोल आहेत. पराग याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय, धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज धावबाद. डायरेक्ट हिट. पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची. उडगो वरादेवी येल जायली तुझे. नक्कीच वराल देवी माता ही संपूर्ण कामतगरवासियांच्या पाठीशी उभी आहे. वराल देवी माता आणि वराळ तलाव, वराल देवी मातेचं मंदिर जे आहे, मंदिराच्या अगदी खाली वराळ तलाव आणि त्याच्या काठावर वराल देवीचं मंदिर आणि ही क्रीडा नगरी, स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडा नगरी आणि क्रीडा नगरी ही भव्य दिव्य स्पर्धा जॉली ट्रॉफी 2016. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 15. 3 बाद 15. भूषण येतोय फलंदाजी करण्यासाठी. 3 बाद 15. चरण संघाचा कर्णधार अजून खेळपट्टीवर आहे, नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. पराग जाधव शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग हे दोन क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी व्हीच्या आकारामध्ये एसटी रक्षकाच्या मागे. याला मात्र बिरकावून देण्याचा प्रयत्न होतोय आणि चेंडू एका टप्प्यानं डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी जॉली चौकार. आपण एक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, शॉर्ट बॉल होता, लॅपी स्ट्रोक तितका शॉर्ट नव्हता, मात्र पवित्रा घेतला होता आणि स्विफ्टच्या अंदाजामध्ये फटका खेळला होता आणि चेंडू एका टप्प्याने डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते 19. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. याला मात्र चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेरून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मोनिश फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मोनिश असा एक फलंदाज, ताकदवर फटके खेळण्यामध्ये वाकबगार. मोनिश, मयूर बऱ्याचशा वेळा खारबाज संघातूनही खेळताना पाहतोय आपण त्यांना.
पराग. याला मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात धावा तसा येत नाहीये. स्क्वेअरला कडे पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकाच धावेवर समाधान मानतोय. धाव संख्या झाली 21. नेट टू नेट फाईट, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद जरी झालेले असले, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे रमणी कोळी संघाकडे. 21 धावा झालेल्या आहेत. नो मिडल कॉन्फरन्स. अजून यानंतर एक सामना व्हायचा आहे. हंसिका स्पोर्ट्स आपण लक्षात घ्यायचं आहे, कमीत कमी मिडल कॉन्फरन्स आपण करायचे आहेत. बिल्कुल. इसके बाद आज शाम का आखिरी मुकाबला मराठा पंजाब ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है वंडर स्पोर्ट के सामने. बहुत खूबसूरत मौसम है, सूरज अब मगरिब की तरफ जाता हुआ, हवाएं बहुत खुशगवार चलती हुई. और कल दोस्तों जॉली ट्रॉफी की शुरुआत होंगी 12 बजे विकी स्पोर्ट कुक से और जय बजरंग कांबे के मुकाबले के बीच में. नाना स्पोर्ट्स को झेलना होगा मॅगी स्पोर्ट्स. महेश याला मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्क्वेअर चेंडू आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज आहे महेश काबूकर. एक अवंतर धाव मिळाली. धाव संख्या 22. महेश काबूकरची जी 2 षटके आहेत ही फार महत्वाची ठरणार आहेत. संघासाठी निर्णायक ठरू शकतात दोन्ही संघासाठी. महेश काबूकर याला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क बघायला मिळालं आहे मोनिशाचं. जागेवरनच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका खेळण्यासाठी तुमचं फुटवर्क फार महत्वाचं असतं. चेंडूवरली नजर, टायमिंग, ताकद, प्लेसमेंट या गोष्टी फार महत्वाच्या असतात. महेश काबूकर फुलटॉस चेंडू फाईन लेगकडे जातोय. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बीमर चेंडू आहे. बीमर चेंडू आहे. फ्री हिट असणार आहे. 1+1 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या होती 24. फ्री हिट असा एक चेंडू असतो की ज्यावर फलंदाज फक्त धावबादच्या रूपानेच बाद होऊ शकतो. आमचे राम चौधरी साहेब मान्यवर कक्षामध्ये आहेत. विकेटची हॅट्रिक, षटकांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाही. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय. धावबादची शक्यता आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण. संधी होती धावबादची. 1 धावी पूर्ण होते. धाव संख्या होते 25. आपण जो सामना पाहतोय रमणीक ओळी विथ हंसिका स्पोर्ट्स. रमणीक ओळी संघासमोर 60 धावांचं लक्ष आहे. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय रमणीक ओळी. 3रं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा स्क्वेअर आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. सूर सापडलेला नाही. इथे कित्येक सामन्यामध्ये अति चांगली गोलंदाजी केलेली आहे महेश काबूकर यांनी. महेश काबूकर यावेळेला मात्र फलंदाज मोनिशाची खेळी संपुष्टात. हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटला चाटून यष्टीरक्षक हातात विसावतोय. आमचं जे कैलासवासी संदीप शंकर पाटील गॅलरी आहे लॉंग ऑन बरोबर स्ट्रेट लॉंग ऑनला, त्या ठिकाणी आमचा कॅमेरामॅन वर आहे. तो जो स्टँड आहे त्या ठिकाणी प्रेक्षकांनी कोणीही स्टँडवर चढण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. रितेश चौधरी आपण जातीनं त्या ठिकाणी लक्ष घालायचं आहे. रितेश चौधरी आपण त्या ठिकाणी जातीनं लक्ष घालायचं आहे. काही प्रेक्षक त्या ठिकाणी स्टँडवर वर जाण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना त्या ठिकाणी आपण परावृत्त करायचं आहे वर जाण्यापासून. आमच्या कॅमेरामॅनला डिस्टर्ब करू नका, कारण अतिशय उत्कृष्ट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कॅमेरामॅन SK एंटरटेनमेंटची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज झालेली आहे. 4 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या आहे 25. 4 बाद 25. नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण 3रं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगती पथावर आहे. याला मात्र अपील केलं जात आहे. शॉर्ट फायनलला चेंडू जातोय. पंच लेगबाईचा इशारा करतात. पंच विलास जाधव. खारबाव गावचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे.
साई स्पोर्टचे ते सर्व आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला मात्र आडव्या फाटण्या खेळलेल्या स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळलेल्या स्क्वेअर लेगकडे जातोय. पवन त्या ठिकाणी आहे. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते चरण्यास. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. नेट टू नेट फाईट, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. 60 धावांचं लक्ष्य आहे. आवश्यक धावगती आस्किंग रन रेट आमचे एक्सपर्ट स्कोरर होतं. यावेळेला मात्र स्वप्नील पाटील आहेत. अजून ते गोल्डन डक विसरलेले नाही आहेत. शॉर्ट बॉल पूल केलेला आहे आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी जॉली षटकार. षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 34. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली 34. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि उर्वरित जी 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये मात्र जिंकण्यासाठी आता 26 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. या धावा होत आहेत की मात्र एक चांगली गोलंदाजी होते हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे. बहुत बहुत धन्यवाद गवली सर. ये देखिए बहुत ही खूबसूरत नज़ारा. बीच बड़ोला तालाब में कश्ती जहाँ पर मछली पकड़ी जा रही है. बहुत खूबसूरत नज़ारा कैमरे की आंख में. ये देखिए चप्पू वहां पे चलाया जा रहा है और जाल फेंका जा रहा है. गेंदबाजी के लिए पवन को लगाया गया है. 3 ओवर में 26 रन चाहिए. पहली गेंद फ्लैश स्क्वायर कट करने की कोशिश. वाइड का इशारा अंपायर का. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. रमनी कोहली का 35 रन 4 विकेटों के नुकसान पर. स्वप्निल और केके ये दोनों बहुत अच्छी ऑफिशियल स्कोरिंग. ये देखिए मेरे ख्याल से अंपायर के बीच में आ गए थे जिस तरह सुरेश दलवी ने वाइड दिया. वहां पर फुल टॉस गेंद खेल दिया आसमान में. फील्डर मौजूद वहां पे. कैच छूटा. सपना टूटा. मोनिस वीरते और 1 रन स्कोर में और बढ़ता हुआ स्कोर 36 पे पहुंचा 4 विकेटों के नुकसान पे. सामने मान सरोवर की ऊंची इमारतें, ठीक उसके पीछे पहाड़ आप देख रहे हैं बाईं और बहुत खूबसूरत वादियां और उस पहाड़ के पीछे शहर का सबसे बड़ा कॉलेज BNN. इस मरतबा गेंद को खेल दिया है. लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ फील्डर मौजूद हैं. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर 37 रन 4 विकेटों के नुकसान पे. इस मरतबा हाफ वॉली पे लिया. बहुत तेज ड्राइव डाउन द ग्राउंड खेला. फील्डर मौजूद हैं. सतीश सिर्फ 1 रन. ये मैच अब धीरे धीरे बहुत ही करीब जाता हुआ और ऐसी स्थिति में तो जब एक मुकाबला बचा हो तो कमेटी नहीं चाहेंगे कि सुपर ओवर हो. आज के हाइलाइट्स 2 अर्धशतक प्रफुल्ल और महावीर ने लगाए. बहुत अच्छी गेंद आगे रखा था वहां पे. पूरी तरह से खोल के रख दिया बैट्समैन को. और आज का जो हाइलाइट्स है, जुबैर ने इस सीजन की सबसे अच्छी गेंदबाजी की. 2 ओवर 3 रन और 6 विकेट. इस मरतबा आसमान में खेला है. मिस टाइम स्ट्रोक. कॉटन बोल्ड हो जाएंगे. अच्छा कैच. आउट हो गए बैट्समैन. फील्ड का जाना है.
तुरंत ही फील्ड सजाना है। आलोक मुकादम ने आउट होने से पहले 8 रन बनाए, एक सिक्सर लगाया और नए बैट्समैन महेश बल्लेबाजी को आ रहे हैं। ये अच्छे स्ट्राइकर हैं लेकिन बहुत देर से भेजा उनको। स्कोर 37 रन, 38 रन। और विकेटों को हम देखें तो विकेट कितनी गिरी है? 5। पवन, ये देखिए दूर से खेला था, वहां पे सिर आसमान में, आंखों के नीचे शॉट को नहीं खेला था। इस मर्तबा फिर से एक आसमानी स्ट्रोक, लेकिन गेंद पहले ही टप्पा खाती हुई। अच्छा बैकअप किया, 2 रन बना लिए वहां पर कप्तान चरण ने। ओवर खत्म होते हुए 4 कुल स्कोर है 40 रन 5 विकेटों के नुकसान पे। अभी भी नेक टू नेट फाइट चलती हुई, 6 विकेट 5 विकेट हाथ में है और 20 रन चाहिए 2 ओवर में। भारतीय समय के अनुसार इस वक्त शाम के 5:50 हुए हैं। 1 घंटा हमारे पास अभी भी है जहां पर मैच हो सकता है। ये देखिए कश्ती, और वाकई में बहुत मशहूर गाना है मी है कोहली। बहुत बढ़िया कैमरा वर्क एसके एंटरटेनमेंट। सारा क्रेडिट जाता है एसके एंटरटेनमेंट टीम को और शंकर गुलवी और किरण थले को। सूरज को बुलाया गया है। पहली गेंद तेज निकल गई लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई वाइट। 12 गेंदे 19 रन। ये देखिए बहुत तेज गेंद थी लेकिन लेग स्टंप को छोड़ रही थी। सूरज लंबे रनअप के साथ मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं। इस मर्तबा बैकफुट पे गए और रन चुरा लिया। वहां पर कोयबा थ्रो किया था, 1 रन चुरा लिया लगभग। स्कोर 42 पे पहुंचा है। अब 10 गेंदे और 18 रन। 10 गेंदे 18 रन सामना कर रहे हैं चरण। अजून काही होऊ शकतं, एखादा मोठा फटका सुद्धा रमणी कोहली संघाला विजयाकडे वाटचाल करून देऊ शकतो। फलंदाज बाद झाला तर मात्र रमणी कोहली संघ 11 गेंदे 18 रन। सॉरी, पहला वाइट था। इस मर्तबा तेज तर्रार लेकिन फिर भटके दिशाहीन गेंदबाजी। अब 11 गेंदे और 17 रन। सूरज राइट आर्म ओवर द विकेट। चरण के लिए पुल और पावरफुल। चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे। बिल्कुल चरण अच्छे स्ट्राइक कर रहे हैं। ये देखिए छोटी गेंद थी, जल्दी समझ बैठे थे वहां पर, बैकफुट पे चले गए, पुल किया गेंद को मिड विकेट बाउंड्री के बाद, ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के नीचे। 6 रन। अब रमनी कोहली की मजबूत स्थिति, क्योंकि 10 गेंदों में केवल 11 रन चाहिए। रवीश बॉन्ड को अब आगे लगाया गया है। सूरज
चरण को फिर से पुल कर दिया है, खिलाड़ी नहीं रोक पाए, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। सपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला, सपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला। आज माझी वरदेवी आज दोनों टीमें हमें सहयोग करें प्लीज अगले मैच के लिए भी, क्योंकि कल से तो दिन और रात की रोशनी में मुकाबले होंगे। ये देखिए किस तरह से देखते रह गए वहां पे खिलाड़ी। इस मरतबा फिर से ऑन साइड में खेला है, फील्डर मौजूद हैं डीप में, मोनिस भुईर सिर्फ 1 रन। लेकिन लगभग अब इस मुकाबले को जीतने जा रही है रमनी कोहली, क्योंकि इक्वेशन बहुत आसान है। गेंदे बची है इस वक्त 8 गेंदे 6 रन। बहुत तेज निकल गई, नीची भी रही थी, पिछले पांव पे चले गए थे महेश। 7 गेंदे 6 रन। महेश थोड़ा छोटी बैकलीफ का इस्तेमाल कर रहे हैं, लेकिन जब आप डॉट गेंदे खेलते हैं तो आप पे दबाव बढ़ जाता है। जब्बार शेख फैम टीम है वंडर स्पोर्ट। इस मरतबा गेंद के आने का इंतजार किया, जोखिम बड़ा, रन पूरा किया है वहां पर। अब 1 ओवर और 5 रन। मुकाबला काफी लंबा चलता हुआ। पाहू शकता आपण ज्या नेटचा वापर केला जातो, एकच व्यक्ती हे नेट ऑपरेट करू शकते। पागोली म्हणून याचं नामकरण आहे। काही ठिकाणी पाग म्हटलं जातं, काही ठिकाणी पागोली म्हटलं जातं। एकच व्यक्ती नेटचं ऑपरेट करू शकतो मासे पकडण्यासाठी, मासेमारी करण्यासाठी। कश्ती को दिखाया जा रहा है वहां पर। आंखों में रहे, दिल में उतर कर नहीं देखा। कश्ती के मुसाफिर ने समंदर नहीं देखा, और पत्थर मुझे कहता है मेरा चाहने वाला, मैं फूल उसने मुझे छू कर नहीं देखा। मिस की हुक शॉट, गेंद जा रही है, बहुत ही फाइन, नहीं रोक पाएंगे। 4 रन। बीमर गेंद, नो बॉल। अब तो ये तो ऐसे है मानो जले पे नमक छिड़कना। मैच को जीत गई वहां पर रमनी कोहली। अभिनंदन नंदलाल जोशी जी, आपका भी अभिनंदन, रमनी कोहली का भी अभिनंदन। 8 लाख संजू एंड 8 लाख हंसिका। और अब दोनों टीमों को कॉपरेट करना है। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं मैन ऑफ द मैच है कप्तान चरण। आपको आगे आना है कप्तान चरण। ये देखिए जाल बिछाया जा रहा है, लेकिन मराठा पंजाब क्या जाल बिछाती है ये देखने वाली बात रहेगी वंडर के सामने। चरण त्वरित यायचं आहे। चरण मॅन ऑफ द मॅच त्वरित यायचं आहे आणि मराठा पंजाब हे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। वंडर स्पोर्ट संघाने आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची, तयार ठेवायची आहे, कारण आमचे पंचही त्वरित मैदानात येणार आहेत। मैच की शुरुआत करे। मैन ऑफ द मैच PIP पिक्चर इन पिक्चर में दिखाया जाएगा। मैच की शुरुआत करे वंडर स्पोर्ट। आपको ओपनर भेजना है, हमारे अंपायर साहब को जाना है। सुभाष पाटिल ने मराठा पंजाब ए को ऑल द बेस्ट कहा। मैन ऑफ द मैच चरण। सर्वप्रथम जी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे आमचे रवींद्र पंडित म्हात्रे आणि ती ट्रॉफी विनोदजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते, विनोद काटेकर जे अपार मेहनत घेत आहेत, 40+ एक विस्फोटक फलंदाज आहेत, आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देत आहेत चरण यास। त्यानंतर गिफ्ट हॅम्पर जे इंद्रपाल पाटील वळपाड यांनी स्पॉन्सर केले ते देतील।
दर्पण भोईर आपल्या शुभ असते. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर जे स्पॉन्सर केले रामदास रघुनाथ म्हात्रे हे येथील महेंद्रजी पाटील, सन्मान्य महेंद्रजी पाटील यांनी हॅट्रिक साठी एक आकर्षक घड्याळ पारितोषिक ठेवलेलं आहे. विकेट चौकार षटकाच्या काळीरामजी म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते हे पारितोषिक स्पॉन्सर केले आहे. माननीय सौ लक्ष्मी अशोक पाटील विद्यमान नगरसेविका ते गिफ्ट हॅम्पर अर्थात मिक्सर ग्राइंडर आपण प्रदान करायचे चरण्यास. फील्ड सजाना है मराठा पंजाब. चरण सामना सुरू होण्यापूर्वीच ओपनिंग घेणार आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सलामी जोडी आलेली आहे. चरण सामना एक रंगतदार अवस्थेमध्ये होता. चार फलंदाज लवकर पास झाले होते. त्यानंतर काय थोडंसं प्रेशर होतं. मानसिक दबाव तर होताच. आम्ही पहिलेच ओव्हरमध्ये जवळजवळ 2 विकेट्स गेले. नंतर आम्ही जरा प्रेशरमध्ये होतो. नंतर एक जसं फटकेला गेलं तसं प्रेशर अप डाऊन झाला.